व मनोकामना निश्चित पूर्ण होतात. या न्यायाने भगवती माता प्रसन्न झाली तर पृथ्वीवरील किंवा इतर कुठल्याही वस्तू अप्राप्य राहत नाही. आणि म्हणून त्या देवीला हा शरण गेला आणि विद्या आणि अविद्या रूपिणी जी देवी आहे तिला वंदन करून आता त्याच वेळेला इकडे राजकन्या शशिकला तिच्या पित्याने आपल्या मुलीच्या मनातला भेद ओळखला आणि आपली कन्या विवाह योग्य झालेली आहे हे ओळखून तिथे स्वयंवर करण्याचा बेत पक्का केला. स्वयंवरात 3 पद्धती जाणकारांनी सांगितलेल्या आहेत. त्या राजांच्यासाठी योग्य आहे. पहिली पद्धत इच्छा स्वयंवर, दुसरी पद्धत पण स्वयंवर. इच्छा स्वयंवर म्हणजे काय? त्या मुलीने तिला जो पसंत पडेल त्याच्या गळ्यात वरमाला घालेल. दुसरा पण स्वयंवर म्हणजे एखादा पण ठेवायचा आणि त्या पण जो जिंकेल त्याला ती आपली कन्या द्यायची. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी शिवभंगन केला. आणि तिसरी पद्धत म्हणजे शौर्य शुक्ल स्वयंवर, म्हणजे युद्धात पराक्रम दाखवून कन्येचे पाणीग्रहण करता येते. आता स्वयंवराला प्रारंभ झाला. अनेक प्रकारचे सभा मंडप सुशोभित करण्यात आले. ही शशिकला ही मैत्रिणींच्या गडबडीने ती आईपाशी गेली आणि तिला आपलं मनोगत आईला सांगितलं. भारद्वाज ऋषींच्या आश्रमात ध्रुव संधीचा मुलगा राहतो, त्यालाच मी मनाने वरलेला आहे. राणीने तो निरोप जसाच्या तसा राजाला सांगितला. राजाने त्या ऐकल्यावर हास्य केले. म्हणाला, तुला एक गोष्ट माहित आहे का? हा राजपुत्र लहान असताना त्याला राज्यापासून दूर केले गेलेले आहे. या कारणावरून त्याचे आजोबाई वीरसेन युद्धात मारले गेलेले आहेत. आता हा निर्धन आपल्या मुलीला योग्य कसा होईल? व्यास म्हणतात, पतीचे बोलणे ऐकून राणी शशिकलेला जवळ बोलावून घेतलं आणि तिला समजावून सांगितलं की बाळ, आम्हाला न आवडणारा असा तुझा हट्ट सोडून दे. आणि म्हणून अनेक राजपुत्र रूपवान बुद्धिवान प्रतिष्ठित आहेत, त्यांना तू वर. तेव्हा शशिकला म्हणते आहे, माझा स्वामी राजकुमार वनवासी जरी असला तरी तोच मला इष्ट आहे. पतिव्रता सुकन्याने नाही का शर्यती राजाच्या सांगण्यावरून पती म्हणून प्राप्त झालेल्या केवळ ऋषींची सेवा केली. त्यामुळं मी सुद्धा सुदर्शनाशी तो वनात राहत असला तरी विवाह करीन, बाकी मला कुणीही इष्ट नाही. आणि केवळ ऋषींची आणि सुकन्याच्या विवाहाची कथा या शशिकलेने आपल्या मातेला सांगितली, जी मूळ भागवतामध्ये ही कथा आलेली आहे. की शर्यती राजा आपल्या मुलीचं नाव सुकन्या, तिला घेऊन वनामध्ये आला. आणि वनामध्ये आल्यानंतर ती सुकन्या आपल्या मैत्रिणींबरोबर त्या झाडीत फिरत होती. तिला एक वारुळ दिसलं आणि त्या वारुळामध्ये 2 ज्योती दिसल्या. त्या 2 ज्योती बघितल्यानंतर तिने 2 काड्या घेतल्या आणि त्या ज्योतीमध्ये त्या 2 काड्या घातल्या. पण ती ज्योत नव्हती, तर तिथं बसलेले तपश्चर्येला बसलेले च्यवन ऋषी, त्यांच्यावर वारुळ निर्माण झालेलं, त्यांचे ते डोळे होते. ते डोळे फुटले आणि डोळ्यातनं रक्त खूप बाहेर लागलं. ऋषींचा कोप झाला आणि ऋषींच्या कोपामुळं वायूनी कार्य थांबवलं. तिथं असलेल्या राजा आणि त्याच्या सैनिकांचं मलमूत्र विसर्ग थांबलं. राजा घाबरला, हे कशामुळे होत असेल? तिथं असलेल्या ऋषींचा कुणीतरी अपमान केलेला दिसतोय. आणि म्हणून चौकशी केली आणि कळलं की आपल्या मुलीने सुकन्येनेच हा अपराध केलेला आहे. मग राजा त्या वारुळाजवळ आला. वारुळातून त्या ऋषीला बाहेर काढलं